शाळेचा खर्च अजून वाढला। स्कूल बसच्या भाड्यात 15 ते 20% वाढ। इंधन दरवाढीमुळे घेतला निर्णय। पेट्रोल डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर त्याचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर झालाय। महागाईमुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट कोलमडलंय। अशातच स्कूल बसच्या भाड्यातही वाढ झाल्यानं लाखो पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड स्कूल बस ओनर्स असोसिएशननं 1 जून पासून स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षाच्या भाड्यात 15 ते 20% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यात झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। नुसती डिझेल वाढच नाही की ह्या नवीन ज्या गाड्या शालेय नियमात ज्या आल्या आहेत त्यांना बरेच नियम आले, ते नियमाची पूर्तता करण्यासाठी लाखांमध्ये खर्च येतो आहे। हे सगळ्याची तोडमिळवणी करणं गाडी मालकांना खूप अडचणीने चाललं आहे। म्हणून आज मीटिंग घेऊन असं ठरवलं की साधारण आत्ता जे दर चालू आहेत त्याच्या 15 ते 20% दरवाढ करावी लागेल, तरच हा खर्च आम्ही भागवू शकतो। पालकांवर कसा आर्थिक भार पडणार ते पाहूया। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल बसचं भाडं 1 जून पासून वाढणार। इंधन दरवाढ आणि वाढीव टॅक्समुळे हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। सरासरी 15 ते 20% भाडेवाढ करण्याचा निर्णय आहे, तर काही ठिकाणी ही भाडेवाढ 25% आहे। तर काही भागात प्रति किलोमीटर 100 रुपयांपर्यंत दरवाढ आहे। दरमहा 5,000 रुपये बस फी असल्यास 500 ते 550 रुपयांची वाढ होणार आहे। अमरावती जिल्ह्यातही स्कूल बस व्हॅनच्या मासिक शुल्कात 25% दरवाढ करण्याचा निर्णय शालेय वाहतूक चालक मालक संघटनेनं घेतलाय। या दरवाढीवरून पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। महिन्याचं बजेट ॲडजस्ट करणं हे गृहिणीला आणि घरातल्या कुटुंब प्रमुखाला खूप अवघड आहे आणि त्यातनं ही जर ॲडिशनल भाडेवाढ होणार असेल तर ही खूप मोठी अडचणीची गोष्ट पालकांसाठी होणार आहे। याच्या बसची फी 1200 रुपये सध्या तरी आहे आणि तुम्ही वाढवायचं म्हणतात ते चालू आहे सरकारचं किंवा स्कूलचं चालू आहे वाढवण्याचं, पण ही जर 1700 किंवा 2000च्या अलीकडे किंवा पलीकडे झाली तर ती आम्हाला परवडणारी नाही। स्कूल बसची गरज आहे, व्हॅनची गरज आहे, ऑटोची गरज आहे, सर्वांची गरज आहे, पण ते पालकांना पण परवडत नाही ना अशी भाडेवाढ केली तर। दुसरीकडे स्कूल बस ओनर्स असोसिएशननं शाळांना एक प्रस्ताव दिलाय। पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी संघटनेनं आठवड्यातून 3 दिवस प्रत्यक्ष शाळा आणि 2 दिवस ऑनलाईन शिक्षण असा हायब्रिड शाळा पद्धतीचा नवा प्रस्ताव मांडलाय। एकीकडे स्कूल बस महाग झाली असतानाच दुसरीकडे शालेय शिक्षण आणि गणवेशाचे दरही वाढल्यानं पालकांना मोठी आर्थिक झळ बसते। महागाईमध्ये सामान्य जनता होरपळत असताना आता शैक्षणिक खर्चही वाढत असल्यानं हा अतिरिक्त भार कसा पेलायचा असा प्रश्न पालकांना पडलाय। सागर आवाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे।